नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDचे झालेले पूर्ण पेपर विश्लेषण पाहत आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती 40+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळतील. तसेच या जे पेपर आहेत या पेपरची PDF मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, कोणती पर्वतरांग थंड सायबेरियन वारे भारतात प्रवेश करण्यापासून रोखते? तर ती पर्वतरांग आहे हिमालय पर्वतरांग, जी थंड सायबेरियन वारे भारतात प्रवेश करण्यापासून रोखते. खालीलपैकी कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य आहे? तर ते आहे लोह, जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. खालीलपैकी कोणाला मद्रास म्युझिक अकादमीने TTK मेमोरियल पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर या ठिकाणी वेंपती चिन्ना सत्यम यांना मद्रास म्युझिक अकादमीने TTK मेमोरियल पुरस्काराने सन्मानित केले आहे. समाधान पोर्टल कामगारांना न्याय सोपा आणि जलद व्हावा या उद्देशाने ऑनलाईन नोंदणी करण्यास परवानगी देते. औद्योगिक विवाद क्षेत्राच्या डॅश डॅश समोर घेतले जातात. तर सामंजस्य अधिकारी यांच्यासमोर औद्योगिक विवाद क्षेत्राच्या घेतले जातात. ॲल्युमिनियम स्मेल्टिंग हा भारतातील डॅश डॅश सर्वात महत्त्वाचा धातू उद्योग आहे? तर तो आहे दुसऱ्या सर्वात महत्त्वाचा धातू उद्योग आहे ॲल्युमिनियम स्मेल्टिंग. खालीलपैकी कोणत्या भारताच्या संसदीय सरकाराचे तत्त्व नाही असं म्हटलेलं आहे? तर कायदेमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका यांच्यातील अधिकाराचे स्पष्ट विभाजन हे भारताच्या संसदीय सरकाराचे तत्त्व नाही. 2011 क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन कोणी केले? तर ते केले भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी. अर्थशास्त्रज्ञांच्या मते गरीब राष्ट्र तेव्हाच प्रगती करू शकते जेव्हा त्यांच्याकडे डॅश डॅश असते. तर जेव्हा त्यांच्याकडे औद्योगिक क्षेत्र असते तेव्हा ते प्रगती करू शकते. जनगणना 2011 नुसार भारताचा पहिला साक्षरता दर किती टक्के आहे? तर तो आहे 65.46%. यानंतर भारताच्या लोकशाहीचा आधार कायद्याचे राज्य आणि याचा अर्थ आपल्याकडे डॅश डॅश पाहिजे. तर याचा अर्थ आहे आपल्याकडे लिखित संविधान पाहिजे. खालीलपैकी कोणते धान्य पीक आहे म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी धान्य पीक म्हटलेलं आहे. तर या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सांगताना माझ्याकडून थोडंसं मिस्टेक झाली की भारताच्या लोकशाहीचा आधार कायद्याचे राज्य आहे आणि याचा अर्थ आपल्याकडे स्वतंत्र न्यायव्यवस्था पाहिजे असं आहे. मी या ठिकाणी 2 सांगितलं होतं, त्यासाठी माफी असावी. यानंतर खालीलपैकी कोणते धान्य पीक आहे? तर तांदूळ हे धान्य पीक आहे. बजेट दस्तऐवज जो सरकारच्या भांडवली खात्यातील मालमत्ता आणि दायित्वाशी संबंधित आहे त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याला म्हणतात भांडवली बजेट. खालीलपैकी कोणती शास्त्रीय नृत्यशैली मुळात सदीर अट्टम म्हणून ओळखली जात होती म्हटलेलं आहे? तर जे भरतनाट्यम आहे त्याला सदीर अट्टम म्हणून ओळखले जात होते. नोव्हेंबर 2022 मध्ये अजित मोहन यांच्या जागी मेटाचे नवीन भारतीय प्रमुख कोण बनले आहेत? तर ते आहेत संध्या देवनाथन बनलेले आहेत. नोव्हेंबर 2022 पर्यंत भारतीय जनता पक्ष भारतातील राजकीय पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते जगतप्रकाश नड्डा. 1962 मध्ये मॅकमोहन रेषेच्या परिसरात भारताचे कोणत्या देशाशी युद्ध झाले होते म्हटलेलं आहे? झाले होते चीनशी झाले होते. तुम्हा सर्वांना माहिती असेल की भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन रेषा आहे. तर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये ड्युरांड रेषा आहे. पल्लवांच्या शिलालेखामध्ये अनेक स्थानिक संमेलनाचा उल्लेख आहे.
यापैकी एक ब्राह्मण जमीनदारांची संस्था होती. त्या संस्थेला डॅश असे म्हणतात, तर बैठक असे म्हणतात. कॉपर क्लोराईड सोबत शिशाच्या अभिक्रियाने कोणती उत्पादने तयार होतात म्हटलेलं आहे, तर लॉड क्लोराईड आणि तांबे तयार होते. मीराबाई चानू भारतातील कोणत्या राज्यातील आहेत, तर मीराबाई चानू या मणिपूर राज्यातील आहेत आणि त्या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत, हेही लक्षात ठेवा. तर मेरी कॉम या बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत. काश्मीरचे लोक नवरे हसन डॅश देवीला समर्पित करतात आणि या उत्सवादरम्यान तिला श्रद्धांजली वाहिली जाते म्हटलेलं आहे. तर शारिका देवीला समर्पित करतात नवरे हसन आणि या उत्सवादरम्यान तिला श्रद्धांजली वाहिली जाते. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, दुसरा क्रमांक पहिल्या क्रमांकाशी संबंधित आहे आणि क्रमांक 6 क्रमांक 5शी संबंधित आहे. त्याच प्रकारे तिसऱ्या क्रमांकाशी संबंधित असलेला पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 64 आणि 16 जर तुम्ही पाहिलात तर इथं 8चा वर्ग आहे, त्यानंतर 8 गुणाकारामध्ये 2 केलेला आहे. त्याचप्रमाणे 169 कशाचा वर्ग आहे, 13चा. 13 गुणाकारामध्ये 2 केला तर किती येणार या ठिकाणी 26. 3 नंबरचं पण तुम्ही पाहू शकता, 256 हा कशाचा वर्ग आहे, 16चा. 16 गुणाकारामध्ये 2 केला तर किती येणार, 16 दुने 32. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा म्हटलेला आहे. घोडाचा संबंध तबेल्याशी आहे, तर पक्ष्याचा संबंध कशाशी आहे, घरट्याशी आहे, कारण पक्षी हा घरटे करून राहतो. त्यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये मूला NQWG असे लिहिले जाते, तर RUSTला SWTV असे लिहिले जाते. तर त्याच भाषेमध्ये टास्कला कसे लिहिले जाईल असे म्हटलेले आहे, तर TASK साठी विचारलेलं आहे. T मध्ये +1 करा, TU येणार. त्यानंतर A मध्ये +2 करा, C येणार. परत S मध्ये 1 प्लस करा, T येणार. त्यानंतर K मध्ये +2 करायचे आहेत म्हणजेच M येणार. UCTM कुठं आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. यानंतर A + B म्हणजे B हे A चे आजोबा आहेत. आता काळजीपूर्वक प्रश्न वाचत चला. काही पेपरमध्ये त्यांनी विचारत असताना कसं दिलेलं आहे की A हे B चे आजोबा, पण या ठिकाणी काय दिलेलं आहे, B हे A चे आजोबा आहेत. आता सॉल्व करूया. $B म्हणजे B हा A चा पती, B हा A चा पती आहे. B हा A चा पती म्हणजे A झाली पत्नी. नंतर B% C म्हणजे काय, B ही A ची मुलगी, B ही A ची मुलगी, B ही कुणाची, सॉरी या ठिकाणी B%C आहे, पर्सेंटेजचा अर्थ आहे मुलगी, मग C ही B ची मुलगी असणार आहे, C ही B ची काय असणार आहे, मुलगी. त्यानंतर @ अर्थ काय आहे, भाऊ, आणि C@D म्हणजे D हा C चा भाऊ आहे, D हा C चा भाऊ आहे. प्लसचा अर्थ आहे B हे A चे आजोबा. आता इथे लिहिलेलं आहे D + E म्हणजे E हे D चे काय आहेत, आजोबा आहेत. E हे D चे आजोबा आहेत. प्रश्न विचारलेला आहे की E चा A शी कसा संबंध आहे. आता E या दोघांचे आजोबा म्हणजे ह्या B चे वडील आहेत आणि A ही कोण आहे, त्यांची सून आहे. म्हणजे E चा कसा संबंध आहे, E हे A चे कोण आहेत, सासरे होणार आहेत, ऑप्शन नंबर 3. यानंतर दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या निवडा म्हटलेलं आहे आणि संख्या आहेत 73, 74, 66, 93, 29. पुढं प्रश्नार्थक चिन्ह. 73 आणि 74 मध्ये बघितलात तर +1 केलेला आहे. 74 आणि 66 मध्ये बघितलात तर -8. 66 आणि 93 मध्ये बघितलात तर +27. आता हा 1चा घन आहे, हा 2चा घन आहे, त्यानंतर हा 3चा घन आहे, म्हणजे इथं 4च्या घनाचा फरक येणार. 4चा घन किती 64,
या ठिकाणी आहे का फरक? तर हो आहे, 64चा फरक आहे. आता इथं 5चा घन म्हणजे हे मायनस केले होते, आता प्लस 125 करावे लागणार. मग 29 प्लस 125 जर केलात तर प्रश्नाचं उत्तर येणार आहे 154. यानंतर एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती दर्शविल्या आहेत. 3 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. अगोदर 3 सोबत कोणत्या कोणत्या संख्या येतात त्या पाहू. तर 3 सोबत येणार आहे 4, 2, 5, 6. आता 3 सोबत ज्या लगत असतात त्या विरुद्ध कधीच येत नसतात, मग 3च्या विरुद्ध कोण येणार आहे? 1. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये स्वीट फ्रूट कसं लिहिलेलं आहे? री आणि डी. त्यानंतर मँगो इज स्वीट, DEME आणि KE लिहिलेला आहे. त्यानंतर ऑरेंज हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तुम्हाला जर तुम्ही माझी रेग्युलर लेक्चर करत असाल तर तुम्हाला समजेल की हा प्रश्न रिपीट झालेला आहे. फक्त इथं विचारताना दुसऱ्या शब्दासाठी विचारलेला आहे. त्यानंतर ईट ऑरेंजसाठी PE आणि NE दिलेला आहे. विचारलेलं आहे ईटसाठी काय येणार आहे ते, ईटसाठी विचारलेलं आहे. आता ऑरेंज इथं आहे, या ठिकाणी P आहे, या ठिकाणी P आहे. ऑरेंजसाठी काय येणार आहे? PE येणार आहे. त्यानंतर शिल्लक कोण राहिलं? ईट शिल्लक राहिला. ईटसाठी विचारलेलं आहे NE येणार. अतिशय सोपा प्रश्न होता, ऑप्शन नंबर 2. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्वीटसाठी विचारलं तर इथं स्वीट आहे, या ठिकाणी स्वीट आहे आणि इथं DE आहे, इथं DE आहे. स्वीटसाठी काय येणार? DE येणार आहे. ईजसाठी विचारलं तर पाहू शकता, इथं ईज आहे, इथं ईज आहे आणि इथं KE आहे, या ठिकाणी KE आहे. KE हे ईजसाठी येणार आहे. म्हणजे मँगोसाठी काय येणार? ME. फ्रूटसाठी काय येणार? RE. त्याचप्रमाणे ऑरेंजसाठी काय आलेलं आहे? P आणि राहिलं हे त्याच्यासाठी काय येणार? LE. म्हणजे प्रत्येक शब्दासाठी काढता पण आलेलं पाहिजे. ते प्रॅक्टिस करा, पेपरमध्ये काढत बसू नका प्रत्येक शब्दासाठी, कारण तिथंच वेळ तुमचा वाया निघून जाईल. 3 विधानामागे 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 दिले आहेत. निवेदनात दिलेली माहिती खरी आहे असे गृहीत धरून जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे ते ठरवा म्हटलेलं आहे. तर आपण अगोदर विधाने पाहूया. सर्व सफरचंद केक आहेत. सर्व सफरचंद काय आहेत? केक आहेत. म्हणजे हे सफरचंद मध्यभागी येणार. जे सर्व म्हटलेलं आहे ते मध्यभागी घ्या. सर्व सफरचंद हे काय आहे? केक आहेत. म्हणजे केक या ठिकाणी येणार. त्यानंतर सर्व केक केळी आहेत. सर्व केक काय आहेत? केळी आहेत. अशा पद्धतीची डायग्राम बनणार. सर्व केक हे केळी आहेत. त्यानंतर काही केळी ही फळे आहेत. आता काही केळी ही फळे आहेत म्हणजे केळीचा भाग, या फळांचा भाग थोडासा समाविष्ट असणार या पद्धतीनं. आता निष्कर्ष पाहूया. काही सफरचंद केक असतात. काही सफरचंद केक आतून बाहेर यायचं असेल तर सर्वचा वापर होतो. सर्व सफरचंद केक असतात, पण या ठिकाणी काही दिलेलं आहे. पहिला निष्कर्ष चुकीचा झाला. काही केळी सफरचंद आहेत. काही केळी सफरचंद आहेत. बाहेरून आत प्रवेश करत असताना आपण काहीचा वापर करतो, बरोबर आहे 2 नंबरचा निष्कर्ष. काही फळे केळी आहेत. आता काही फळे केळी आहेत हेही बरोबर आहे. निष्कर्ष 3 सुद्धा बरोबर आहे. मग ऑप्शन नंबरचा जर तुम्ही 4 पाहिलात तर 2 आणि 3 निष्कर्ष अनुसरण करतात असं दिलेलं आहे. पण उत्तर तालिकेमध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे 1 सर्व निष्कर्ष अनुसरण करतात आणि माझं उत्तर येत आहे दोन्ही निष्कर्ष 2 आणि 3 अनुसरण करतात आणि 1 चुकीचं आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्नपत्रिकेमध्ये पण भरपूर चुका आहेत.
तरी मी माझ्या परीने प्रयत्न करते की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त योग्य उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असतो. एचा अर्थ आहे भागाकार, बीचा म्हणजे गुणाकार, सी म्हणजे प्लस, डी म्हणजे वजा असेल तर खालील समीकरणाचे मूल्य काय होईल? 24. बीचा अर्थ आहे गुणाकारात, हे 12. एचा अर्थ आहे भागाकारात 8. सीचा अर्थ आहे अधिक 10. डीचा अर्थ आहे वजा या ठिकाणी 6. आता हे सोडवत असताना 24 गुणाकारामध्ये 12, हे गुणाकार भागाकारामध्ये 8 होतं. मी याला या पद्धतीने लिहिलं 10 वजा 6. आता या ठिकाणी 4 2 8, 4 त्रिक 12, परत 2 ने भाग द्या, इथं भाग जाईल 12चा. 12 त्रिक किती? 36. 36 अधिक 10 किती? 46 वजा 6 किती? 40. ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाची जागा घेईल म्हटलेलं आहे. तर ती आकृती येणार आहे ऑप्शन नंबर 4 मधील. अगोदर या पद्धतीने आहे, नंतर या, परत या, नंतर या, म्हणजे आता कोणते येईल? या पद्धतीने येईल. इथं आहे का तसा बाण? इथं आहे का? इथं आहे का नाही? या बाणावरूनच तुमचं उत्तर निघून जातं. 7 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 टेबलाच्या मध्यभागी तोंड करून गोलाकार बसलेले आहेत. टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत. काय म्हटलेलं आहे? 1 आणि 3 एकमेकांना लागून बसलेले नाहीत. बरं, त्यानंतर VII म्हणजेच 7 आणि 6 मध्ये कोण बसतो? हा 4 बसतो. मग आपण याला बसवूया. जो VII आहे तो 7 हा 6 आणि 4 मध्ये बसतो. मग या ठिकाणी मी घेतलं 7 कुठं बसतो? तो 4 मध्ये आणि 6 मध्ये बसतो. या ठिकाणी मी त्यांना बसवलं. आता 4 1 च्या डावीकडे शेजारी बसला. आता 1 जर मी इथं घेतलं तर ही त्याची उजवी बाजू, 1 या ठिकाणी घेणार म्हणजे त्याची ही डावी बाजूला 4 बसलेला आहे. त्यानंतर 5 आणि 3 मध्ये फक्त 2 बसतो म्हटलेला आहे. 5 आणि 3 मध्ये फक्त 2 बसतो. 2 या ठिकाणी बसणार. आता 5 या ठिकाणी बसू शकतो. किंवा 3 या ठिकाणी बसू शकतो. निश्चित असं ठिकाण दिलेलं नाही. 3 या ठिकाणी किंवा 5 या ठिकाणी. दोघांच्या मध्ये कोण बसतो? 2 बसतो म्हटलेला आहे. तर 1 आणि 7 मध्ये कोण बसलेलं आहे? या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 7 आहे. यांच्यामध्ये कोण बसलेलं आहे? 4. त्याला आपण IV रोमन अंकामध्ये म्हणतो. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरसमूह येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी C, त्यानंतर F म्हणजे +3 केलेले आहेत. F मध्ये +3 करा. काय येणार? I. ऑप्शन नंबर 2 मध्ये J आहे, 4 मध्ये J आहे, येणार नाही. त्यानंतर M, NO +2 केलेले आहेत. +2 करा. काय येणार? Q येणार. सुरुवातीला +3 केले, त्यानंतर +2 केले. आता U, V, त्यानंतर काय? W +1 आहेत. I, Q, W, त्यानंतर परत Z, B, त्यानंतर CD म्हणजे +2 येणार. I, Q, W, D कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बदलणार आहोत भागाकार आणि प्लस. तर 135 इथं भागाकाराचं चिन्ह आहे, इथं प्लस घ्या. 15 गुणाकारामध्ये 27 इथं प्लस आहे, इथं भागाकार येणार. 3 वजा 18 बरोबर 252. आता 135 हे जसे असतं तसं 15 आणि 27 इथं 3 ने अगोदर 9ला 27ला भाग द्या, भाग जाईल 9चा. 15 9 35, 135 या ठिकाणी वजा किती? 18, हे 270 वजा 18 किती? 252.
म्हणजेच 4 नंबरचा जो ऑप्शन घेतला होता तो बरोबर आहे. आता या ठिकाणी पण त्यांनी एवढ्या चुका दिलेल्या आहेत की हा प्रश्न सुटतच नाही. तुम्ही कुठल्याही पद्धतीने बसवून पहा. याचा स्क्रीनशॉट काढा, उत्तर मला कमेंटमध्ये सांगा याच्यामध्ये मिस्टेक आहेत. यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित आहे म्हटलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 जो पर्याय आहे तो अंतर्निहित आहे. यानंतर आरशातील प्रतिमा ओळखा. तर आरशातील प्रतिमा जी येणार आहे ती 4 नंबरची येणार आहे. यानंतर ताकद हा कमकुवतपणाशी संबंधित आहे. तर धैर्य हा कशाशी संबंधित आहे? तर जो धैर्य आहे तो भ्याडपणाशी संबंधित आहे. विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत या ठिकाणी. त्यानंतर परत अक्षरमालिका दिलेली आहे. अक्षरमालिका, अंकमालिका हे टॉपिक, त्याचप्रमाणे बैठक व्यवस्था, हे 3 टॉपिक करा. 2-2 प्रश्न यावरती विचारलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, यल नंतर या ठिकाणी सुरुवातीला यलच घेतलेला आहे, म्हणजे सुरुवातीला आपण यल घेऊया. त्यानंतर म्हणजे इथं फक्त 0 प्लस, काहीच प्लस केलं नाही म्हणजे 0. त्यानंतर क्यू नंतर जर पाहिलं तर पुढे यू दिलेला आहे. यू नंतर डब्ल्यू नंतर वाय म्हणजे +2 केले. आरमध्ये क्यूमध्ये +2 करा, यस येणार. त्यानंतर परत ओ आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी ओ येणार. त्यानंतर ए नंतर BC +2 येणार परत, म्हणजे +2 एकदा आणि 0 एकदा केलेलं आहे. या ठिकाणी उत्तर येणार आहे LSOC ऑप्शन नंबर 4. यानंतर इंग्रजी शब्दकोशात खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायात दिसतो असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी 3 नंबरचा शब्द हा सुरुवातीला दिलेला आहे. चेक करायची काय गरज आहे का? नाही. 3 नंबर सुरुवातीला येणार. त्यानंतरचा आपण पाहूया. LAN आहे, त्यानंतर LAV आहे, LAM आहे, LAT आहे आणि LA 3 नंबरचा तर आपण घेतलेला आहे, हा कॅन्सल झाला. LAN, LAV, LAT आणि LATE असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी 1 नंबरचा जो शब्द आहे तो सुरुवातीला येणार, म्हणजे अगोदर 3 येणार, त्यानंतर 1 येणार. ऑप्शन नंबर 3 आणि 4 कॅन्सल झाले, राहिलेत 1 आणि 4 राहिले शिल्लक. त्यानंतर LATELY सुरुवातीला येणार, म्हणजेच 5 नंबरचा जो शब्द आहे तो सुरुवातीला येणार आहे. जर हे प्रश्न तुम्हाला येत नसतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे हे सोडवायचे आहेत. अतिशय सोपे आहेत. सुरुवातीचे 3 अक्षर सारखी असली तर 4थ्या अक्षरावरून सोडवा. जे सुरुवातीला येतं ते सुरुवातीला घ्यायचं. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. संख्या दिलेल्या आहेत 57, 50, 64, प्रश्नार्थक चिन्ह 71 आणि 36. तुम्हाला मी या अगोदर पण सांगितले की फरक घ्या. फरकानुसार तुमचे 90% जास्त प्रश्न सुटतात. तर या ठिकाणी जर घेतला फरक तर कितीचा आहे? -7. या ठिकाणी पाहिलं तर +14 केलेलं आहे. तर या ठिकाणी काय येईल मला माहिती नाही. या दोघांमध्ये जर पाहिलं तर किती येणार आहेत? -35 येणार आहेत. यानंतर इथं आपण 64 आणि याच्या ठिकाणी जर 43 घेतलं तर इथं -21 येणार, म्हणजे या दोघांमधला फरक किती येणार? +28 येणार. आणि परत इकडं फरक येणार -35, म्हणजेच 43 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आकाश 74 दिवसामध्ये एक काम करू शकतो. विशाल हे काम 37 दिवसात करू शकतो. आकाश एकटाच काम सुरू करतो. विशालने किती दिवसांनी त्याला जॉईन करावे म्हणजे काम 40 दिवसात पूर्ण होईल म्हटलेलं आहे. जो आकाश आहे तो आकाश 74 दिवसात आणि जो विशाल आहे तो विशाल 37 दिवसात. यांचा लसावी घेतला तर तो 74 येणार आहे. आता या ठिकाणी 74 × 74 एका दिवसात काम होईल आणि विशालचं हे 2 दिवसात पूर्ण काम होईल 74. या ठिकाणी 40 दिवसानंतर पूर्ण होईल म्हटलेलं आहे. 1 गुणाकारामध्ये जर 40 केलात
तर ते येणार आहे 40. त्यानंतर 74मधून जर 40 वजा केले तर शिल्लक येणार आहे तर 34. आणि हे जे 34 काम आहे ते विशालला करायला 2 दिवसाप्रमाणे किती दिवस लागणार आहेत? 17. मग 40मधून जर 17 वजा केले तर शिल्लक किती राहणार आहेत? 23 दिवस. म्हणजे 23 दिवसांनी त्याला जॉईन करावं लागेल, तेव्हा ते काम 40 दिवसात पूर्ण होईल म्हटलेलं आहे. त्यानंतर कंपनीने 150 दिवसामध्ये एक विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी 200 कामगारांना कामावर ठेवले. 50 दिवसात केवळ 1/4 काम पूर्ण झाले. संपूर्ण काम वेळेत पूर्ण करण्यासाठी किती जादा कामगारांना कामावर ठेवण्याची गरज आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 50 दिवसात केवळ 200 कामगारांना 50 गुणाकारामध्ये 200 केले तर किती येणार आहेत? 1000 येणार आहेत. 1/4 काम पूर्ण करण्यासाठी म्हटलेलं आहे. मग 1/4 काम पूर्ण करण्यासाठी काम पूर्ण झाले, मग शिल्लक किती राहिले? 3 काम शिल्लक राहिले. 150 वजा 50 करा, किती राहणार? 100. आता या ठिकाणी सोडवत असताना x गुणाकारामध्ये 100, छेदस्थानी हे शिल्लक काम 3, त्याबरोबर 200 गुणाकारामध्ये 50, छेदस्थानी x. आता 200 गुणाकारामध्ये 50 गुणाकारामध्ये 3, छेदस्थानी 100. हे x कॅन्सल होणार आहे. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल. येणार किती? 300. 200 कामगार कामावर गेले, 300मधून 200 वजा केले तर राहणार किती? 100. म्हणजे किती कामगारांना कामावर घ्यावं लागणार आहे? 100. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे. आता या ठिकाणी पण त्यांनी देत असताना इथं 50 किलोमीटर दिलं आहे. जर 50 दिलं तर तुमचं उत्तरच येणार नाही. या ठिकाणी 40 असणार आहे. एखादी व्यक्ती कारमध्ये सरासरी 30 किलोमीटर प्रति तास वेगाने 450 किलोमीटर प्रवास करते. नंतर 50 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 किलोमीटर प्रवास करते आणि शेवटी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने 150 किलोमीटर प्रवास करून गंतव्यस्थानावर पोहोचते. तर संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग शोधा म्हटलेला आहे. 450 किलोमीटर किती? 30 किलोमीटर प्रति आवर वेगाने. याला भाग द्या, इथे किती येणार? 15. त्यानंतर 360 किती? इथे 40 घ्या, 50 घेऊ नका. 40ने इथे किती येणार? 9. त्यानंतर सर्वात शेवटी म्हटलेलं आहे 150 किलोमीटर प्रति आवर, 50 किलोमीटर प्रति आवर वेगाने. या ठिकाणी किती येणार? 3. हे टोटल किती झालं? 960. आता या ठिकाणी 15, 9 आणि 3ची जर बेरीज केलात तर ती किती येणार आहे? 27. 27ने 960ला भाग दिलात तर येणार आहे 320 छेदस्थानी 9. ऑप्शन नंबर 2. फक्त या ठिकाणी जिथे मी गोल केलेला आहे 50 तिथं 40 घ्या, उत्तर येऊन जाईल. राणी 30 किलोमीटर प्रति तास वेगाने घरातून शाळेत जाते आणि 20 किलोमीटर प्रति तास वेगाने घरी परतते. घर ते तिचे शाळेतील अंतर 8 किलोमीटर आहे. तर संपूर्ण प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग किती म्हटलेला आहे? सरासरी वेग काढण्याचं आपण सूत्र पाहिलेलं आहे. 2xy छेदस्थानी x अधिक y. x म्हणजे जातानाचा वेग, y म्हणजे वेग येतानाचा वेग. आता 2 गुणाकारामध्ये 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, 20 किलोमीटर प्रति तास वेगाने येते. या दोन वेगांची बेरीज 50. भाग द्या इथे 10ने. 10 5 50, 10 2 20, 5 1 5, 5 6 30, 2 6 12 आणि 12 2 किती? 24 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 5 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. स्क्रीनशॉट काढा, उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. यानंतर पुढील प्रश्न. एका इंजिनच्या चाकाचा परीघ 3.3 छेदस्थानी 4 असा आहे आणि ते 2 सेकंदात 4 फेऱ्या मारते, तर ती ट्रेन 2 तासात किती अंतर कापेल? आता हे जे आहे ते आहे 3.3 छेदस्थानी 4 आहे. या ठिकाणी 2 सेकंदात 4 फेऱ्या मारते. आता 2 तास म्हणजे किती सेकंद? 7200 बरोबर किती? 7200 गुणाकारामध्ये 4 छेदस्थानी जर 2 केलात तर 2 दुणे 4 आणि यांचा गुणाकार येणार आहे 14400. आता हे 3.3 छेदस्थानी 4 म्हटलं होतं, ह्याला अंश आणि छेद रूपात परिवर्तन करा. 4 त्रिक 12,
12 आणि 3 किती 15 छेदस्थानी 4, मग हे 15 छेदस्थानी 4 गुणाकारामध्ये हे 14,400 आणि खाली दिलेलं आहे किलोमीटरमध्ये, वर दिलेलं आहे मीटर प्रति सेकंदमध्ये, म्हणजेच इथं 1000 ना आपणास भागावं लागेल. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. हे जर तुम्ही सोडवलात किंवा इथं भाग द्या, 5 दुने 10, 5 त्रिक 15, परत इथं 2 सत्ते 14, 2 दुने 4, परत येणार 2 त्रिक 6, 4 एक 4 या ठिकाणी, आणि उरले किती 3 4 8 32, 18 त्रिक किती 54 किलोमीटर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर स्लिंग बॅगवर 10% सूट होती. मयुरीने स्लिंग बॅग विकत घेतली आणि 5% अतिरिक्त सवलत मिळवली. त्यांनी 2,565 रुपये दिले. तर स्लिंग बॅगची किंमत काय आहे म्हटलेलं आहे. 2,565 दिले होते, किंमत माहिती नाही. 10% सूट म्हणजे 100 छेदस्थानी 90 करा. आता इथे मी 90 वरी का घेतलं नाही, कारण आपल्याला किंमत काढायची आहे, मूळ किंमतच दिलेली नाही या ठिकाणी. त्यानंतर 5% अतिरिक्त सवलत म्हणजे 100 छेदस्थानी तर 95 येईल. हे जर सॉल्व केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 3,000 रुपये. यानंतर पुढील प्रश्न, 2 संख्या 2 च्या प्रमाणात आहेत. प्रत्येक संख्येत जर 8 जोडल्यास त्यांचे गुणोत्तर 8 11 होईल, तर 2 संख्या काय असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आता 2x अधिक 8 आणि 3x अधिक 8 बरोबर काय होणार 8 11. आता तिरपा गुणाकार करा, 11ने याला, 11 दुने 22x अधिक 11 8 88 बरोबर 8 त्रिक 24 1, 8 8 किती 64. आता 24x आणि 22x ची वजाबाकी केला तर 2x येणार या ठिकाणी. त्यानंतर 88 आणि 64 ची वजाबाकी केला तर किती येणार आहेत 24, म्हणजे x बरोबर किती येणार आहेत 12. 2 3, 12ने याला गुणा, 12 दुने 24, 12ने 3 ला गुणा, 12 त्रिक 36, म्हणजे त्या संख्या कोणत्या येणार आहेत 24 आणि 36. यानंतर खालील संख्यांच्या वर्गाची सरासरी काढा म्हटलेला आहे. सोपा प्रश्न आहे, बेरीज करायचं आहे आणि जेवढ्या संख्या आहेत त्या संख्येनं भाग द्यायचं आहे. पण याची वर्गांची म्हणलेलं आहे, संख्या जशाच तशा घेऊ नका. 5चा वर्ग 25, 8चा वर्ग 64, 9चा 81, 12चा 144, 15चा 225 आणि 16चा किती येणार आहे 256. एकूण संख्या किती आहेत 6 संख्या आहेत. आता या सगळ्यांची बेरीज येणार आहे ती 795. छेदस्थानी 6ने भाग द्या, 132.50. ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर समीरने रुपये 372 प्रति डझन या दराने 20 डझन खेळणे खरेदी केली आहेत. त्यांनी प्रत्येकी 32 रुपये दराने त्यांना विकलं आहे. तर त्याच्या टक्केवारीचा नफा किती होता असं म्हटलेलं आहे. 372 प्रति डझन 12ने जर आपण याला भाग दिला तर किती येणार आहे 31. 32 रुपये प्रति दराने विकलेला आहे, यामध्ये फरक कितीचा आहे 1, मग 1 खरेदी किंमत 31 गुणाकारामध्ये 100, हे 100 भागिले 31 केलात तर उत्तर येणार आहे 3.2%. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सुरेशने त्याचा मोबाईल फोन रुपये 29,700 ला 10% नफ्यात विकला. सुरेशच्या फोनची खरेदीची किंमत काय होती म्हटलेलं आहे. तर 29,700 गुणाकारामध्ये काय करणार तुम्ही 100 आणि छेदस्थानी काय करणार 110, कारण 110 हा काय आहे नफ्यात 10% नफा, म्हणजे 100 मध्ये 10 प्लस केले 110 आलं. आता हे सॉल्व केल्यानंतर इथं हा 0 कॅन्सल करा, 11ने भाग देऊ शकता, 11 दुने 22 उरले 7, 11 7 77, हा 0 जशाच तसं, म्हणजे उत्तर किती येणार आहे 27,000. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर जर पुस्तकाची चिन्हांकित किंमत रुपये 5,000 असेल आणि ती 4,000 रुपयांना विकली जात असेल तर सवलत शोधा. चिन्हांकित किंमत किती होती 5,000,
विकलं किती? 4,000ला. म्हणजे सवलत किती दिली? 1,000 रुपये. ऑप्शन नंबर 1. अतिशय सोपा प्रश्न होता. त्यानंतर 12 आणि 16च्या मसावी आणि लसावी यांची बेरीज शोधा म्हटलेलं आहे. आता 12 आणि 16 यांचा जर मसावी घेतला तर तो येणार आहे 4 आणि जर लसावी घेतला तर तो किती येणार आहे? 48. आता या दोघांची बेरीज शोधा म्हटलेलं आहे. दोघांची बेरीज केलं तर किती येणार आहे? 52. म्हणजेच ऑप्शन नंबर 1. यानंतर जर पी आणि क्यू ही एक संख्या ही 728 पी आणि क्यू, पी क्यू ही दोन एकल अंकी नैसर्गिक संख्या आहेत ज्याला 80ने भाग जातो, तर पी गुणिले क्यू किती आहे म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी 728 पी आणि क्यू मध्ये ऑप्शनमधील अंक टाकून बघा. 10 टाकला तर तुम्ही इथं पूर्ण भाग 80ने जाणार आहे का? नाही. 15 घेतला तरी जाणार नाही. 5ने पण जाणार नाही. इथं 0 घ्या. या ठिकाणी 80ने पूर्ण भाग जातो. यानंतर 24 आणि 12चे तिसरे प्रमाण शोधा. आता यांचा भर चौथे प्रमाण आणि तिसरे प्रमाण शोधण्यावर खूपच आहे. SSCGD मध्ये प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न पाहायला मिळतो आणि अतिशय सोपा पण आहे आणि तुमच्या हातचे मार्क्स हे आहेत. तर 24 छेदस्थानी 12 बरोबर 12 छेदस्थानी x करा. x बरोबर काय येणार? 12 गुणिले 12 छेदस्थानी 24. या ठिकाणी 12 1 12, 12 2 24 आणि 2 1 12 येणार किती? 6. यानंतर पुढील प्रश्न, जर एका विशिष्ट रकमेवर 3 वर्षासाठी 8% दराने चक्रवाढ आणि साधे व्याज रुपयामधील फरक 61.60 असल्यास रक्कम शोधा. बाय ऑप्शन करा. 3125 घ्या आणि 8% दराने चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज काढा. त्याच्यामधला फरक 61.60 येणार आहे. यानंतर शहराची लोकसंख्या पहिल्या वर्षी 10% वाढते, दुसऱ्या वर्षी 10% कमी होते. जर दुसऱ्या वर्षाच्या शेवटी लोकसंख्या 9,90,000 असेल तर पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला किती लोकसंख्या होती म्हटलेलं आहे. पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला किती होती माहिती आहे का? नाही. 9,90,000 गुणाकारामध्ये 10% वाढते. 100 वर घ्या. 110 छेदस्थानी 10% कमी होते. 100 वर 90 खाली. आता हे 2 शून्य कॅन्सल करा. हे 2 करा. इथं 11ने भाग द्या डायरेक्ट. 11 9 99. इथं 9ने भाग द्या. 9 1 9. तुमचं उत्तर किती येणार आहे? ऑप्शन नंबर 2. 10 लाख. साखरेच्या किमतीत 5% घट झाली आहे. जर एखाद्या कुटुंबाने साखरेवर पूर्वी इतकाच खर्च कुटुंबाला ठेवायचा असेल तर कुटुंबाला साखरेचा वापर -% वाढवावा लागेल म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 5% घट झाली म्हटलेला आहे. 5 छेदस्थानी 95 गुणाकारामध्ये 100. इथं 5ने भाग दिला तरी ते येणार 19. 100 छेदस्थानी 19 म्हणजेच 19 5 95 आणि हे शिल्लक बाकी 5. 5.5 छेदस्थानी 19%. ऑप्शन नंबर 4. यानंतर हिवाळ्यात दिवसाचे सरासरी तापमान 34°C असते. रात्री तापमान 8°C पर्यंत खाली येते. तर टक्केवारीची घट किती म्हटलेली आहे. आता आपण नेहमीप्रमाणे कसं सोडवतो? 34 घेतो, त्यानंतर 8° वाढते म्हणजे +8 करतो, यांच्यामधला फरक घेतो आणि घटीची टक्केवारी काढतो. तर मी या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगणार आहे. 34 आणि 8 आहेत, यांचे अर्धे घ्या. किती येणार? 17 आणि 4. याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 13चा. तो वर लिहा. छेदस्थानी 17 गुणाकारामध्ये 100. हे किती येणार? 1300 छेदस्थानी 17. सोल्व केल्यानंतर येणार आहे 76.47%. आता तुम्ही या पद्धतीने न सोडवता दुसरी पद्धत यूज करता. जसे की छेदस्थानी तुम्ही काय घेणार? 34 वर घेणार 34 वजा 34 आणि 8 घेणार 42 आणि गुणाकारामध्ये 100 करणार. कुठल्याही पद्धतीनं करू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. यानंतर एका शंकूची उंची आणि त्रिज्या क्रमशः 21 सेंटीमीटर आणि 77 सेंटीमीटर आहे. तर शंकूचे घनफळ काढा. आता इथं 77 दिलेलं आहे आणि जर तुम्ही शंकूचे घनफळ आहे 1/3 पाय r वर्ग h
या ठिकाणी जर तुम्ही टाकलात ही किंमत तर तुमचं उत्तर येणार नाही. या ठिकाणी दुसरा अंक द्यायला पाहिजे होता, दुसरी संख्या द्यायला पाहिजे होती, उत्तर येत नाही या पद्धतीनं. तुम्ही करून पहा, स्क्रीनशॉट काढा, मला कमेंटमध्ये सांगा. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, निम्न में से अग्नि का पर्याय है. तो अग्नि का पर्याय है अनिल, अनल सॉरी, अनिल नहीं, अंबक नहीं, अमीय नहीं, अनल अग्नि का पर्याय है. जो सुगमता से साधा जाए, ऊपर दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा. जो सुगमता से साधा जाए उसे कहते हैं सुसाध्य. निम्न वाक्य में रेखांकित शब्दों को विकल्पों में दिए गए शब्दों में से उचित शब्द से बदले. मुझे आशंका है कि वह इतना काम कर सकेगा या नहीं. तो मुझे शंका है कि वह इतना काम कर सकेगा या नहीं. निम्नलिखित में से शुद्ध वर्तनी वाला शब्द कौन सा है. तो शुद्ध वर्तनी वाला शब्द है इतवार. इतवार, इतवार और इतवार दिया है. मित्रांनो, हिंदीचा जर तुम्ही विचार केलात, अतिशय सोपे प्रश्न आहेत, सोपा पॅराग्राफ आहे. त्यामुळे हे जे 20 प्रश्न आहेत यापैकी 19 किंवा 18 हे मार्क घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा स्कोर अतिशय चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. यानंतर निम्न वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. उसने पुरस्कार का अपमान कर दिया. यहाँ विकल्प कहाँ है. तो विकल्प शब्द कौन सा आएगा. अपमान के विरुद्ध तिरस्कार आएगा. गांव से संबंधित वाक्यांश के लिए इनमें से उपयुक्त शब्द कौन सा है. तो वह शब्द है ग्रामीण. खून पसीना एक करना, मुहावरे का उचित अर्थ क्या है. तो वह है कठीण परिश्रम करना. मित्रांनो, सगळ्या परिचयाचे तुमच्या मुहावरे हे आहेत. तुम्ही याचे प्रश्न अजिबात, हे प्रश्न तुम्ही चुकायला नाही पाहिजे. निम्नलिखित मुहावरे के लिए उपयुक्त सार्थक शब्द क्या होगा. आँख की किरकिरी होना. आँख की किरकिरी होना यानी उसे क्या कहते हैं, अप्रिय लगना. आँख की किरकिरी होना, अप्रिय लगना. निम्नलिखित विकल्पों में से किस एक वाक्य में संख्यावाचक विशेषण का उचित प्रयोग नहीं किया गया है. मेरी 8 बीघा जमीन ननिहाल में है, यहाँ किया है. 100 ग्राम धनिया की कीमत क्या है, यहाँ पर भी किया है. हमें चंद्रमा सुंदर प्रतीत होता है, यहाँ संख्या विशेषण नहीं आया है इस वाक्य में, यही सही है. राम ने 2 मीटर कपड़ा खरीदा, 2 मीटर आया है, संख्यावाचक विशेषण. तीसरे वाक्य में संख्यावाचक विशेषण का उपयोग नहीं किया गया है. सकाम शब्द का सही विलोम क्या होगा. तो सकाम शब्द का सही विलोम होगा निष्काम. भीष्म पितामह ने अविवाहित रहने का प्रण लिया था. उपरोक्त वाक्य में प्रयुक्त शब्द प्रण के पर्यायवाची शब्द का चयन विकल्पों में से कीजिए कहा है. तो भीष्म पितामह ने अविवाहित रहने का प्रण लिया था, इसके लिए सही आएगा कटक. जो वर्ष में एक बार होता है, वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या है, उसे कहते हैं वार्षिक. निम्न वाक्य में रेखांकित शब्द के उपयुक्त विलोम शब्द द्वारा रिक्त स्थान की पूर्ति कीजिए. कभी कभी परिस्थितियां मनुष्य को आस्तिक से डैश डैश बना देती है, तो आस्तिक से नास्तिक बना देती है. विकल्पों में से शुद्ध वर्तनी वाले वाक्य का चयन कीजिए. फिजूल खर्च मत करो, मेरा आटा गूंद रही है. शत्रु युद्धभूमि से दौड़ गया. और आखिरी वाक्य है सुधा निरपराध है. शुद्ध वर्तनी वाले कहाँ है, फिजूल खर्च मत करो, जो यही वाक्य है वो शुद्ध है. मेरा आटा गूंद रही है, यहाँ अशुद्धि है. शत्रु युद्धभूमि से दौड़ गया, सुधा निरपराध, अशुद्ध वाक्य है यह सभी. निरंजन ड्राइवर को कार चलवाता है. उपरोक्त वाक्य में कारक संबंधी त्रुटि पहचान कर निम्नलिखित में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए. निरंजन ड्राइवर की कार चलाता है. निरंजन ड्राइवर पर कार चलाता है. निरंजन ड्राइवर के लिए. निरंजन ड्राइवर से कार चलवाता है, यही सही वाक्य है, शुद्ध वाक्य है. आगे एक पैराग्राफ है.
निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए कहा है। आजकल देखा जाता है कि लोगों में त्योहार को मनाने की डैश डैश, तो लोगों को त्योहार मनाने की प्रवृत्ति कम होती जा रही है। पुराने उत्साह और आस्था का अभाव डैश डैश दिखाई देता है, तो पुराने उत्साह और आस्था का अभाव सर्वत्र दिखाई देता है। जहाँ त्योहार मनाए भी जाते हैं उनके पीछे अन्य डैश डैश होते हैं, तो उनके पीछे अन्य कारण होते हैं। त्योहार मनाने के लिए समय और धन दोनों की डैश डैश होती है, तो समय और धन दोनों की आवश्यकता होती है। और आखिरी है, जीवन में प्रतिस्पर्धा बढ़ गई है, सब बातों के केंद्र में डैश डैश आ गया है, तो सब बातों के केंद्र में धन आ गया है। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा झालेला पेपर पाहिलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच या ठिकाणी शेवटी तुम्हाला उत्तर तालिका दिलेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।